Mas, DJ, and दिनेश भाऊ फुलमाळे यांच्यासोबतच तहसीलदार दुसरे संजय गडकर, मायाताई ठोके, डॉक्टर कल्याण साखरकर, कौशल्याबाई कांबळे, दत्तरावजी गडगाळे, दिगाली धुळे, पंचशिलाताई कांबळे आणि नानासाहेब गवळे. डॉक्टर कल्याण साखरकर, महेंद्र भाऊ पखाले, माननीय अध्यक्ष बॅचेस तुझ्या सोबत जातो. समस्त पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करू.
जरी वादळाची गाठ होती माझी, जरी वादळाची गाठ होती माझी, भीम माझ्यामध्ये होता, मान ताठ होती माझी. आता माझ्या तला भीम मीच केला गुन्हा, आता माझ्या तला भीम मीच केला गुन्हा. दोष देऊ पुन्हा, सांगा दोष देऊ पुन्हा. ही रोडावलेली उपस्थिती मित्र हो, चिंतनाची बाब आहे. एवढा अफाट खर्च आपण करतो आणि त्या प्रमाणे जी उपस्थिती पाहिजे उपासक उपासिकांची ती रोडावलेली आहे, त्यावर विचारवंती व्हायला पाहिजे. आमचे आदर्श असलेल्या फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि विप्रतिष्ठित करावं. या प्रज्ञापर्वाचं औचित्य होतं की वैचारिक सागर समाजाची उभी कशी राहील आणि त्या दृष्टीने आज 12 वर्षापूर्वी या प्रज्ञापर्वाची सुरुवात झाली. दुसऱ्यामधल्या तमाम वैचारिक मित्रांच्या संगतीने एक वैचारिक परिवर्तनाची पर्व इथं उभं झालं. त्यामध्ये हा प्रवासाचा सहभाग लागला. त्या तमाम जमिनीने या प्रज्ञापर्वाला प्रारंभापासून आस्था काय मदत केली त्या सर्वांच्या मी सूत्रसंचालक या नात्याने ऋण व्यक्त करतो. आंबेडकरी चळवळी संजय जीवने हे मोठं नाव, रमेश जीवने हे मोठं नाव आहेच. आज आपण त्यांना ऐकणार आहोत. तर वडील स्वातंत्र्याच्या कार्यक्रमाकडे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून लागलेले माननीय रमेश भाऊ जीवने आंबेडकरी विचारवंत नागपूर यांचं स्वागत करण्यासाठी प्रज्ञापर्वाचे अध्यक्ष सूरज वर्षी मी यांना पाचारण करतो की त्यांनी माननीय रमेश भाऊ जीवने यांचं स्वागत करावं. आंबेडकरी विचारवंत नागपूर यांचं स्वागत करत आहे सूरज वर्टी, अध्यक्ष प्रज्ञापर्व 2018. यानंतर ज्यांचा नेहमीच आम्हाला सहभाग लाभतो ते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सौ अनिताताई नाईक, नगराध्यक्ष कुसद यांचं स्वागत करण्यासाठी प्राध्यापिका छाया भोवरे हंबर्डे यांना मी पाचारण करतो. छाया भोवरे हंबर्डे. संजय गरकर तहसीलदार पुसद यांच्या स्वागतासाठी अर्पित. सौ मायाताई जोगे धरणे यांना मी पाचारण करतो. मायाताई जोगे नायब तहसीलदार पुसद. आमचे मित्र प्रेम जोगे यांच्या आदरणीय आणि पुसद येथे नायब तहसीलदार.
प्राध्यापक डॉक्टर कल्याण साखरकर जे तुलसी नाईक महाविद्यालय पुसद येथे समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. नागपूर विद्यापीठातून त्यांनी PhD केली आणि त्यांच्या हाताने त्यांची पण PhD आहे. धन्यवाद सर. माननीय सौ कौशल्यबाई सावळे या दत्तराव मंगाळे नगरसेवक यांचं स्वागत विशाल उर्गोले हे करतात. माननीय सौ दिवाळी भगवानराव घुळे महिला बालकल्याण सभापती यांचं स्वागत देवीताई थोरात करतात. दिवाळी भगवानराव घुळे नगरसेविका महिला व बालकल्याण सभापती यांचं स्वागत देवीताई थोरात करत आहे. पंचशीला राहुल कांबळे विद्युत सभापती यांचं स्वागत गीता कांबळे. अशोक भाऊ कांबळे यांचं स्वागत विक्रांत हाटे करते. अशोक भाऊ कांबळे यांचं स्वागत विक्रांत हाटे करते. महेंद्र पठारे यांचं स्वागत अर्पित कांबळे करते. दिनेश भाऊ सोनमाळे यांचं स्वागत काशीनाथ खडसे. दिनेश भाऊ सोनमाळे यांचं स्वागत काशीनाथ खडसे. अध्यक्ष भाषणाच्या आधी वंदना होईल. बुद्ध वंदनेसाठी मी पाचारण करतोय. संघमित्र कन्वर्जन फाउंडेशन महिला मंडळ शिवाजीला त्यांनी वंदनेला प्रारंभ करावा. बुद्ध वंदना परिवर्तन फाउंडेशन महिला मंडळ. नमो तस्स
बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदीनदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्दति पूजयामि मुनीन्द्रश्रीपादसरोरुहे पूजयति बुद्धकुसुमेन नेन कुहेन मितेन लभामि मोदं पुष्पमिलायति यथा इदमेकायो तथा याति विनाशभाक् अन्धसंहारयुतेन रूपेण सुगन्धिता पूजय पूजयन्त पूजापाठेन उत्तमं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिता सुगन्धिनाय गन्धेन पूजयामि तथागतं घनसारपदीपेन दीपेन कमलंसिना त्रिलोकदीपसम्बुद्ध पूजयामि तमोनुद वन्दामि चेति सपठाने सुकथित शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूप सकल सदा बुद्धधम्मा सत्सङ्ग सुगतधनुभवा धातु गभ्ये शङ्काय जम्बुदीपे तिलसपुरवरे नागलोके सदूपे सभ्ये बुद्धसबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्ध दशबल
अहं वन्दामि सर्वदा सुखो बुद्धानुपातो सुखा सधम्मदेश सुखा संगस्य साङ्गी संगान् जय हिंद. इकडेच आहे. पुसद शहराच्या प्रथम नागरिक माननीय अनिताताई नाईक आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मी त्यांना विनंती करतो की ते आपल्या अध्यक्ष म्हणून माझ्याकडे लक्षात नाही. माननीय अनिताताई नाईक प्रज्ञापर्वाच्या या कार्यक्रमात नाईक परिवाराचा फार मोठा सिंहाचा वाटा सहभाग असतो. काल मनोरंजन कार्यक्रमात राजधानी अध्यक्ष म्हणून लागलेले सन्माननीय मंच आणि उपासिका उपासक बंधू भगिनी, आज इथे आल्यावर पाहिलं की गर्दी कमी आहे. मी कल्पना केली गाडीत येता येताना, मला वाटलं खूप असा मोठा हॉल भरलेला असेल. उशिरा सुरू होऊ नये, गर्दी कमी आहे याची खंत आहे. आणि मी पण आता इथे शेवटपर्यंत बसू शकणार नाही, त्याबद्दल मी दिलगीर आहे, का तर माझी तब्येत बरी नाही आहे. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती धम्मक्रांती प्रज्ञापर्व हा कार्यक्रम दरवर्षीच इथे साजरा केला जातो आणि मलाही आवर्जून आयोजक बोलवतात. आणि मागच्या वेळेसही मी प्रत्येक म्हणजे इथे बोलवतात त्यांचं भाषण वगैरे होतात, त्यांचं व्याख्यान ऐकते. इथे आज आपल्या इथे विनोद जीवने आलेले आहेत. विनोद की रमेश जीवने. माझी इच्छा होती की त्यांचे आपण व्याख्यान रिपब्लिकन चे औचित्य साधून दरवर्षी प्रज्ञा पर्व प्रदोनात्मक कार्यक्रमाचे आयोजन पुसद शहरात केले जाते आणि बाहेर गावावरून चांगले व्याख्यान देणारे, मार्गदर्शन करणारे आपण असे सुप्रसिद्ध असे व्यक्ती बोलवतो आणि तेही चांगल्या रीतीने आपले मार्गदर्शन करतात आणि आपल्या पुसद शहराच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन येतात पुसद शहरात. त्यांची मी आभारी आहे. आमच्या पुसद शहरात आपल्या सगळ्या सन्माननीय सदस्यांचं स्वागत आहे. बाबासाहेबांनी काय काय संघर्ष केला समतेसाठी, बंधुत्वासाठी, आणि त्याच्यात ते यशस्वी पण झाले हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण पुन्हा एकदा वर्षातून एकदा आपण त्यांना आठवण करतो, त्यांच्या जयंती निमित्ताने, पुण्यतिथी निमित्ताने. मला वाटते महाराष्ट्रात किंवा मग पूर्ण भारतात पण ह्या वेळेस प्रज्ञापर्वाचा सप्ताह चालू आहे. मी पेपरमध्ये वाचलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती सप्ताहाच्या रूपात रोज 8 दिवस मनवल्या जाणार आहे. आणि आयोजकांनी मला इथे या कार्यक्रमाचं अध्यक्ष केलं, मला इथे बोलावलं, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांची आभारी आहे. आणि आपल्या सगळ्यांना बुद्ध उपासक उपासिकेसाठी आणि त्यांच्याकरिता
माझं नेहमीच योगदान राहील आणि आपल्या सगळ्यांना या सप्ताहानिमित्त शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर कुठलेही आडेवेडे न घेता आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक माननीय रमेश भाऊ जीवने, आंबेडकरी विचारवंत नागपूर यांना मी पाचारण करतोय की त्यांनी आजचं व्याख्यानाचं पुष्प गुंफावे. त्यांचा विषय आहे आंबेडकरी रिपब्लिकन तत्त्वज्ञान. आणि तुमच्या आणि त्यांच्या व्याख्यानात कुठलाही वेळ न दवडता मी टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय रमेश भाऊ जीवने यांना पाचारण करतोय. दुष्यंत कुमारच्या या उडींनी हुई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से अब कोई नहीं गंगा निकलनी चाहिए, मेरे सीने में नहीं तेरे सीने में सही हो कहीं भी आग मगर आग जलनी चाहिए, मेरा मकसद यहाँ तमाशा खड़ा कर देना नहीं है यारो, मेरी कोशिश ये है कि यहाँ की सूरत बदलनी चाहिए, मेरी कोशिश ये है कि यहाँ की सूरत बदलनी चाहिए. रमेश भाऊ जीवने प्रचंड टाळ्यांच्या कळकळाट आपण त्यांचं स्वागत करावं. विश्वाला शांती आणि करुणेचा संदेश देणारे जगातले महान वैज्ञानिक सम्यकसम बुद्ध, आमचे दिग्विजय नेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करतो. आणि ज्या विचारधारेच्या चळवळीवरती ज्या ज्या महापुरुषांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा आणि या पुसद शहराच्या प्रथम नागरिक, मंचावर उपस्थित भगिनींनो, बांधवांनो, माझ्या समोर बसलेल्या सर्व भगिनींनो आणि बंधूंनो, या ठिकाणी आयोजकांनी जो विषय ठेवलेला आहे हा विषय तसा फार कठीण आणि फार दर्शनशास्त्रातला ज्याला आपण म्हणू तत्वज्ञानाच्या पातळीवरचा तो विषय आहे. आणि तो कठीण विषय या ठिकाणी मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. रिपब्लिकन तत्वज्ञान. रिपब्लिक या शब्दावरती प्लेटो नावाचा ग्रीक देशातला एक तत्वज्ञानी, ज्यांनी रिपब्लिक नावावरती 10 खंड लिहिलेली आहेत. म्हणजे रिपब्लिक या शब्दावरती 10 पुस्तकं प्लेटोनी लिहिलेली आहेत. रिपब्लिक ही फिलॉसॉफी त्याच्यापूर्वी सॉक्रेटिस याने मांडली आणि त्याच्यानंतर ॲरिस्टॉटलनी त्याचं समाजशास्त्र जगाच्या पुढे मांडलं. 17व्या शतकामध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये पहिल्यांदा रिपब्लिक हा शब्द आला. भारताच्या संविधानाला आणि त्याच्या एकूणच डिबेट्स आपण ज्याला म्हणू कॉन्स्टिट्यूशनचे, या सर्वांचा जर अभ्यास केला तर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील या देशाला रिपब्लिक ही घटना दिलेली आहे.
रिपब्लिक हा साधा शब्द नाही. भारताच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये त्याचं जेवढं विडंबन करता आलं तेवढं विडंबन इथल्या राजकारण्यांनी, इथल्या सत्ताधाऱ्यांनी, इथल्या भांडवली व्यवस्थेनी आणि इथल्या राजकारण्यांनी केलेला आहे. आणि म्हणून तो शब्द या देशामध्ये नकोसा झालेला आहे. म्हणून रिपब्लिक हे तत्वज्ञान आहे आणि ते काय आहे हा मांडण्याचा जो प्रयत्न मी या ठिकाणी करतोय ते मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की हे सारं कठीण आहे आणि माझ्या कुवतीप्रमाणे मी ती मांडतोय. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी नावाचा पक्ष काढलेला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. भारतामध्ये एकही पक्ष स्वतःला रिपब्लिक म्हणत नाही. स्वतःला रिपब्लिक म्हणून घेणारा एकच पक्ष आहे आणि तो पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेला आहे. भारताची संविधानाची निर्मिती होत असताना आज जो प्रश्न भारतीय समाज व्यवस्थेच्या पुढे उभा आहे आणि तो राजकारणाच्या कार्यक्रमातला जाती व्यवस्थेचा अजेंडा म्हणून पुढे आलेला आहे, ज्याला आपण म्हणतो की हिंदू राष्ट्र आहे, हे हिंदुस्थान आहे, हा प्रश्न बाबासाहेबांच्या पुढेही संविधान निर्मिती करताना त्यांच्या पुढे मांडला गेला की हे राष्ट्र हिंदूंचं राष्ट्र आहे, इथे राहणारे लोक हिंदू आहेत आणि म्हणून भारताच्या घटनेमध्ये हिंदू राष्ट्र म्हणून, हिंदुस्थान म्हणून त्याचा कायदेशीर उल्लेख केला पाहिजे. आम्ही जर इतिहासाचा अभ्यास केला तर ब्रह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, अलीकडे जे लिंगायत समाजाचे लोक मोर्चा काढतायत तो लिंगायत समाज, असे अनेक समाज आहेत जे या देशामध्ये स्वतःला हिंदू म्हणत नाहीत, हिंदू बनवून घेत नाहीत. आणि ही सगळी मांडी कॉन्स्टिट्यूशनमध्ये बाबासाहेब करत असताना हा प्रश्न मतांच्या पद्धतीने सोडवण्यासाठी तो मतासाठी टाकला गेला आणि त्या ठिकाणी ही कल्पना पराभूत झाली. देवाच्या नावाने, ओमच्या नावाने, हिंदू राष्ट्राच्या नावाने, हिंदुस्थानच्या नावाने घटना लिहिली पाहिजे हा प्रश्न त्या ठिकाणी पराभूत झाला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहित असताना पहिलं कलम लिहिलं, इंडिया दॅट इज भारत. म्हणजे हा देश, इंग्रजीमध्ये त्याला इंडिया म्हणा आणि कुठल्याही प्रादेशिक भाषेमध्ये त्याला भारत म्हणा. इंडिया म्हणजे भारत. म्हणजे पहिलं कलम भारताच्या संविधानाचं काय लिहावं लागलं तर या देशाचं नाव लिहावं लागलं. का तर आज जो प्रश्न राजकारणामध्ये आमच्या पुढे आहे तो प्रश्न बाबासाहेबांच्या पुढे त्या काळातही होता. कारण या देशातली सनातन परंपरा आणि जातीय परंपरा या देशातल्या माणसाला माणूस म्हणून मानायला तयार नाही आणि म्हणून माणसांचे हक्क आणि अधिकार त्याला मिळाले पाहिजे. म्हणून या देशामध्ये ब्रिटिशांनी प्रयत्न केले. हे प्रयत्न या देशात इतरांनी केले नाही. साऊथ ब्युरो कमिशन पासून तर स्क्रिप्ट मिशन पर्यंत जी काही प्रक्रिया ब्रिटिशाच्या काळामध्ये झाली ती या देशामध्ये कायद्याचं राज्य आणण्यासाठी झाली. 5 ते 10 हजार वर्षाच्या कालखंडामध्ये इथे कायद्याचं राज्य नव्हतं. वेदांचं, स्मृतीचं, पुराणाचं, मनुस्मृतीचं आणि या देशामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेचं राज्य होतं आणि त्यामुळे इतिहासामध्ये पहिल्यांदा कायद्याचं राज्य आणण्याचं काम या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून झालं आणि ते होत असताना त्याचं पहिलं कलम जे लिहिलं गेलं, इंडिया दॅट इज भारत. म्हणजे बाबासाहेबाला पहिल्यांदा या देशाचं नाव अधोरेखित करावं लागलं. त्यानंतर आम्ही पाहतो की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या देशाचं संविधान निर्माण करत आहेत, काही लोक म्हणतात 2 वर्ष 11 महिने 17 दिवस 21 दिवस लागले. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातलं सगळ्यात मोठं, जगातलं सगळ्यात सुंदर संविधान 144 दिवसामध्ये केवळ पूर्ण केलेलं आहे. हे संविधान पूर्ण करत असताना त्यांच्या पुढे अनेक अडथळे आले आणि ते अडथळे पार करत असताना बाबासाहेबांनी संविधान पूर्ण केलं.
आणि संविधान पूर्ण करत असताना बाबासाहेबांच्या लक्षात आलं की आम्ही संविधानात काहीही लिहिलं तरी उद्या या देशाला हे लोक हिंदूंचा देश, हा उच्चवर्गीयांचा देश, हा प्रतिगामांचा देश, हा हिंदुस्थान आहे अशा पद्धतीची त्या ठिकाणी कधीतरी मांडणी होईल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हे धोके ओळखले. कारण या पद्धतीची जर विचारधारा पुढे आली तर हा देश राहील की नाही ही बाबासाहेबांच्या पुढे फार मोठी चिंतेची बाब होती. म्हणून बाबासाहेबांनी संविधान पूर्ण झाल्याच्या नंतर या देशाला केवळ इंडिया म्हटलं नाही, तर या देशाला एक ओळख दिली, या देशाला एक विचार दिला आणि जगाला सांगितलं की हा केवळ इंडिया नाही तर एका विचारधारेला मानणारा हा देश आहे. म्हणून प्रास्ताविकाच्या उद्देशिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलं? रिपब्लिक, रिपब्लिक इंडिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक इंडिया घडवण्याची आम्ही शपथ घेतो. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि या देशातल्या सगळ्या शासनाला, प्रशासनाला झेंडावंदन करताना प्रास्ताविकाचा उद्देशिकेचं वाचन करत असताना प्रतिज्ञा ग्रहण करावी लागते आणि ती प्रतिज्ञा आहे डेमोक्रॅटिक इंडिया घडवण्याची. खरंच आम्ही डेमोक्रॅटिक रिपब्लिक इंडिया घडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत का? रिपब्लिक हे तत्वज्ञान आहे असं जेव्हा आपण म्हणतो, नेमका रिपब्लिक या शब्दाचा अर्थ काय होतो? या शब्दाचा अर्थ काय होतो? बाबासाहेब म्हणतात समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची जी मूल्य आहेत ही मी फ्रेंच राज्यक्रांतीपासून उसनी घेतलेली नाहीत, तर माझे गुरु बुद्धाकडून मी ती घेतलेली आहे. भारताच्या संविधानाची निर्मिती करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळा दाखले दिले संविधान समितीमध्ये की मी जे काही मांडणी या ठिकाणी करतोय ते माझे गुरु बुद्धाकडून घेतलेली विचारधारा आहे. जर बाबासाहेब आंबेडकर संविधानाची मांडणी करत असताना बुद्धाचा आदर्श मी संविधानामध्ये घेतला हे सांगत असतात, याचा अर्थ असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिक ही कन्सेप्ट बुद्धापासून घेतलेली आहे. ती आज जरी सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटलच्या नावाने असेल, परंतु 700 शतकापूर्वी इंग्रजी ही भाषा नव्हती. 700 शतकापूर्वी इंग्रजी ही भाषा नव्हती. मग कुठली भाषा होती? तर भारताची मातृभाषा पाली होती. भारताची मातृभाषा पाली होती. बुद्ध पालीमध्ये बोलत होते आणि पाली ही भाषा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेली. अलेक्झांडर हे नाव तुम्ही ऐकलं असेल. हा अलेक्झांडर तक्षशिला विद्यापीठामध्ये शिकायला आला होता. त्या शिक्षणाची त्याची भाषा पाली भाषा होती आणि पाली भाषेतलं जे तत्वज्ञान आहे हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलं आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाला इंग्रजीमध्ये रिपब्लिक हा शब्द तिथे आला. म्हणून बाबासाहेब म्हणतात की रिपब्लिक ही विचारधारा मी बुद्धाकडून घेतलेली आहे. बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ हा आम्ही ग्रंथ वाचतो. हा ग्रंथ जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा मूळ इंग्रजी ग्रंथ जर आम्ही वाचला तर आम्हाला दिसेल की बुद्धाची विचारधारा, बुद्धाचं कुळ या प्रकरणामध्ये रिपब्लिक आणि रिपब्लिकन हे 2 शब्द त्या ठिकाणी आलेले आहेत. कारण बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की रिपब्लिक ही विचारधारा मी बुद्धाकडून घेतलेली आहे. मग ही रिपब्लिक विचारधारा नेमकी काय आहे? तर रिपब्लिक ही जी विचारधारा आहे ही रिपब्लिक विचारधारा माणसाच्या जीवनाच्या जगण्याची कला आणि तत्वज्ञान देणारा तो शब्द आहे. भारताच्या संविधानामध्ये समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुत्व, न्याय आहे, बुद्धी प्रामाण्यवाद आहे, विज्ञान आहे. हे सगळं कोणी शिकवलं? तर हे सगळं बुद्धांनी शिकवलं. त्रिपिटकामध्ये आम्हाला नाव माहित आहे. त्रिपिटकाच्या अभिधम्म पिटकाचा अभ्यास करून आईन्स्टाईनने अणुरेणूचा शोध लावला. बुद्धाच्या त्रिपिटकाच्या अभिधम्म पिटकाचा अभ्यास करून आईन्स्टाईनने इथे अणुरेणूचा शोध लावला. दिग्गनिकायाच्या अंगना सुत्ताचा अभ्यास करून कोपर्निकस आणि डार्विनने उत्क्रांतीवादाचा अभ्यास जगाच्या पुढे मांडला. प्रतित्य समुत्पाद काय आहे? कॉज अँड इफेक्ट.
कार्यकारण भाव बुद्धांनी जे काही दिलं ते केवळ त्रिशरण पंचशील किंवा वंदना दिलेली नाही, तर बाबासाहेब म्हणतात बुद्ध हे समाज क्रांतीचे महापुरुष आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाला विहारामध्ये बसवलं नाही, कारण जेव्हा कौसल्यायांनी बुद्धाची मूर्ती बाबासाहेबाला भेट केली तेव्हा बाबासाहेब म्हणतात की ही डोळे मिटलेली शांत बसलेली बुद्धाची मूर्ती कौसल्यायांची मला आवडत नाही. जगामध्ये दुःख आहे आणि हे दुःख नष्ट करण्यासाठी चरत भिक्खवे चारिकम, बहुजन हिताय बहुजन सुखाय असा चालता फिरता बुद्ध, जगाची दुःख मुक्ती करणारा बुद्ध मला पाहिजे आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निर्माण केली. 26 जानेवारी 50 ला हा देश एका विसंगतीपूर्ण जीवनात प्रवेश करणार असं बाबासाहेब म्हणतात. म्हणजे तुम्ही कल्पना करा, तुम्ही विचार करा की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केल्याच्या नंतर बाबासाहेबांनी सभागृहापुढे संविधान अर्पण करताना काय म्हटलं की आम्ही सामाजिक आणि आर्थिक विषमतेमध्ये जाणार आहोत. हा देश 26 जानेवारी 50 नंतर एका विसंगतीपूर्ण जीवनात प्रवेश करणार आहे. काय ती विसंगती? तर सामाजिक क्षेत्रामध्ये विषमता आणि आर्थिक क्षेत्रामध्ये विषमता. भारताचं संविधान दिल्यानंतरही जर या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता राहत असेल हे खुद्द बाबासाहेब म्हणत असतील, तर ती आर्थिक विषमता आणि ती सामाजिक विषमता नष्ट करण्याचं काम बाबासाहेबांनी कुणाकडे सोपवलं? बाबासाहेब आंबेडकरांनी हे काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडे सोपवलेलं आहे. रिपब्लिकन पार्टीचं खुलं पत्र वाचा. जगातल्या मानव अधिकार आयोगाने, संयुक्त राष्ट्र संघाने त्याचा उदो केलेला आहे. इंडिया वोट्स नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्याची मांडणी आहे. एवढं सुंदर पत्र बाबासाहेबांनी भारतीय जनतेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करताना विनंती केलेली आहे, आग्रह केलेला आहे, विनवणी केलेली आहे भारतीय जनतेला की या देशामध्ये रिपब्लिकन विचारधारा रुजल्याशिवाय सामाजिक आणि आर्थिक विषमता या देशातली नष्ट होणार नाही. रिपब्लिक तो असतो जो जात आणि धर्म विरोधी असतो. रिपब्लिक तो असतो जो समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, बुद्धी, प्रामाण्यवादाचा पुरस्कार करतो, जो वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारतो, तो रिपब्लिक असतो. आणि हीच रिपब्लिक विचारधारा बुद्धाने निर्माण केलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की मी माझे गुरु बुद्धाकडून ते घेतलेली आहे. विनय पीठकामध्ये भिक्षू संघाची जी निर्मिती बुद्धाने केली त्या विनय पीठकाचे जर नियम आम्ही वाचले तर आमच्या लक्षात येते भिक्षूकडे कुठलीही खाजगी संपत्ती नसते. त्याची नियमावली जर तुम्ही वाचली तर तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येईल, कारण तो आधुनिक समाजाच्या साठी उभा केलेला एक समाजवादी वर्ग आहे. बाबासाहेबांनी भिक्षूंच्या संघाच्या संदर्भामध्ये बुद्ध आणि त्या ग्रंथामध्ये प्रास्ताविकामधून काही प्रश्न त्यासाठीच उपस्थित केले की भिक्षूंचा संघ हा स्वतःचा विकास करण्यासाठी आहे की समाजाचा मार्गदर्शक म्हणून उभा केलेला आहे. म्हणून विनय पीठकाच्या माध्यमातून एका संघाची निर्मिती बुद्धाने केली आणि ही संघाची सिस्टम बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानामध्ये संघराज्याच्या माध्यमातून या ठिकाणी आणलेली आहे. परंतु आंबेडकरी चळवळीमध्ये याचा अभ्यास झालेला नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाच्या नावानं जी 7 प्रिन्सिपल्स दिली ती जगामध्ये कुठेही कुठल्याही राजकीय पक्षाला आणि कुठल्याही आंदोलनाच्या साठी ते आदर्शवत आहे. कारण त्याची ध्येय काय आहे त्या तत्व प्रणालीची, 7 प्रिन्सिपलची? तर माणसाचं सुख हा केंद्रबिंदू ठरवून, माणसाचं सुख हा केंद्रबिंदू ठरवून त्याची दास्यमुक्ती, त्याची भयमुक्ती, त्याची दुःखमुक्ती आणि भूकमुक्ती करणे हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम करत असताना आर्टिकल 25 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा जो अधिकार या देशातल्या लोकांना दिलेला आहे त्याच्यामध्ये देखील बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून मर्यादा टाकलेल्या आहेत. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हा वैयक्तिक आहे आणि जेव्हा शासनाच्या स्तरावरती, सार्वजनिक स्तरावरती, राजकारणामध्ये जर तो प्रश्न येत असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारताच्या संविधानाच्या बाजूनी उभे असेल. बाबासाहेब आंबेडकरांनी 7 प्रिन्सिपल्स मध्ये आणखी असं म्हटलेलं आहे की माणसांमधला कलह नष्ट केला पाहिजे, वर्गामधला कलह नष्ट केला पाहिजे आणि राष्ट्रामधला देखील कलह नष्ट केला पाहिजे. यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काम करेल. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जे बाबासाहेबांनी संविधान लिहिलं
मी असं म्हणेल की जगातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी आणि जगातल्या सगळ्या कॉन्स्टिट्यूशननी याचा आदर्श घेतला पाहिजे. भारताच्या संविधानापेक्षाही श्रेष्ठ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं संविधान आहे. आम्ही कधी कल्पना केली का? आम्ही कधी त्याचा विचार केला का? आम्ही त्याचा कधी अभ्यास केला का? अजिबात केला नाही. उलट रिपब्लिकन पार्टीचं आम्ही राजकारण केलं. बाबासाहेब म्हणतात रिपब्लिकन पक्ष कशासाठी? तर या देशातल्या गोरगरिबांना, या देशातल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून विरोधी पक्षाची भूमिका उभी केली पाहिजे. विरोधी पक्ष जोपर्यंत जिवंत असत नाही तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात असू शकत नाही. म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची आवश्यकता प्रतिपादन करत असताना बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पार्टीची गोष्ट करतात. परंतु आम्ही ऐकलेलं आहे की राजकारण हे राजकारणासारखं केलं पाहिजे असं राजकारण करणारे लोक बोलतात. म्हणजे राजकारणाला राजकारणाच्या डावपेचाप्रमाणे केलं पाहिजे असं जे लोक बोलतात त्याच्या विरुद्ध बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन पार्टीच्या संदर्भानं भारतीय जनतेला दिलेल्या खुल्या पत्रामध्ये काय म्हणतात? जगातल्या सगळ्या राज्यशास्त्रज्ञांनी, जगातल्या सगळ्या पॉलिटिशियन पंडितांनी मानवी समूहाप्रती महाभयंकर गुन्हा केलेला आहे. म्हणजे मानवी समूहाप्रती जगातल्या सगळ्या राज्यशास्त्रज्ञांनी, पंडितांनी मानवी समूहाप्रती महाभयंकर गुन्हा केला. म्हणजे तो कोणता गुन्हा केला? तर त्यांनी राजकारणाला नीतिशास्त्राची जोड दिली नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना धम्मक्रांती करावी लागली. 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेब आंबेडकर एका धर्मातून दुसऱ्या धर्मात नाही गेले. एक धर्म सोडून दुसरा धर्म नाही स्वीकारला. बुद्धांनी त्याचा धम्मग्रंथ वाचा. व्हॉट इज द प्रपोज ऑफ रिलिजन्स अँड व्हॉट इज द प्रपोज ऑफ धम्मा. व्हॉट इज द डिफर ऑफ रिलिजन्स अँड व्हॉट इज द डिफर ऑफ धम्मा. धर्म आणि धम्म यामध्ये फार अंतर आहे. याचं तिसरं आणि चौथं प्रकरण बुद्धांनी त्याच्या धम्मा ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी लिहिलं. मग धम्म म्हणजे काय होते? धम्माची क्रांती केली म्हणजे नेमकं काय केलं? तर एका वैचारिक नीतीशी बाबासाहेबांनी तुम्हाला जोडलेला आहे. धम्म या शब्दाचा अर्थ नीती होतो. नीती या शब्दाचा दुसरा अर्थ काय? की जीवन जगण्याची कला बुद्धांनी त्याच्या धम्मग्रंथामध्ये दिलेला आहे. लाईफ ऑफ वे. मग ती आचारसंहिता, ती तत्वज्ञानाची फिलॉसॉफी, ते धोरण, ती मूल्य ज्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये संविधान म्हणू शकतो. धम्म म्हणजे काय होईल? संविधान. कारण रिपब्लिक या शब्दाचा लॅटिन अर्थ संविधान असाच आहे. प्लेटोनी त्याचा अर्थ सांगताना सांगितलं की लॅटिन भाषेमध्ये त्याचा अर्थ पोलिटिया होतो. रिपब्लिक या शब्दाचा अर्थ पोलिटिया होतो आणि त्याचा जर अनुवाद केला तर त्याचा मराठी शुद्ध अर्थ होतो संविधान. आणि संविधान या शब्दाचा अर्थ काय होतो? स्वतःचं विधान. म्हणजे भारतातल्या लोकांनी एकत्र येऊन आमची जीवन प्रणाली पिढ्यानपिढ्या येणाऱ्या आमच्या कुटुंबाची कशी असली पाहिजे, त्याची आचारसंहिता कशी असली पाहिजे, हे एकत्र बसून स्वतःचं जे विधान आहे, जे अधोरेखित केलं, ज्याला आम्ही कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, भारताचं संविधान म्हणतो, ते संविधान. म्हणजे रिपब्लिकन या शब्दाचा अर्थ, रिपब्लिक या शब्दाचा दुसरा अर्थ देखील संविधान असा होतो. मग आता आपण प्रश्न केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी संस्थेच्या मार्फत त्यांनी एक एक संविधान दिलेलं आहे. समता सैनिक दलासाठी संविधान दिलेलं आहे, भारतीय बौद्ध महासभेसाठी संविधान दिलेलं आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी देखील संविधान दिलेलं आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये प्रश्न उभा केला पाहिजे की तुमच्यामध्ये खरंच अंतर्गत लोकशाही आहे का? तुम्ही या संविधानाप्रमाणे तुमचे नगर, जिल्हा आणि राष्ट्र आणि देशाचे प्रतिनिधी निवडता का? तुम्ही खरंच इथं बसलेले किती लोक असे आहेत की ज्यांच्याकडे समता सैनिक दलाची पावती आहे? असे किती लोक आहेत की ज्यांच्याकडे भारतीय बौद्ध महासभेची पावती आहे? असे किती लोक आहेत की ज्यांच्याकडे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या सदस्याची पावती आहे? मी तर असे लोक पाहिले आहेत की बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी निर्माणच केली नाही, या पद्धतीची मांडणी करणारे बॉम्बसेफ बीएसपीचे मूल निवासीचे लोक मी पाहिलेले. 30 सप्टेंबर 1956ला दिल्ली मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून रिपब्लिकन पार्टीची रीतशीर स्थापना केलेली आहे. त्याचे अनेक दाखले आणि पुरावा तुम्हाला मिळू शकतील.
परंतु या ठिकाणी एक मांडणी झाली की बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्ष स्थापनच केला नाही. त्यामध्ये आमच्याही नेत्यांच्या काही चुका झाल्या. 3 ऑक्टोबर 57ला रिपब्लिकन पक्षाची स्थापना दीक्षाभूमीवरती आम्ही दाखवली. जेव्हा की 26 सप्टेंबर 1956ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बाबासाहेबांच्या दिल्ली मुक्कामी त्यांच्या निवासस्थानी अधिकृतरित्या रिपब्लिकन पार्टीची स्थापना झालेली आहे. बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1956ला दीक्षाभूमीवर सांगितलं की मी रिपब्लिकन पार्टीचं संविधान तयार केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी रिपब्लिकन पक्ष उभा करणार आहे. आमच्या नेत्यांनी स्वतःला रिपब्लिक म्हणवून घेण्यापेक्षा शेड्यूल कास्ट म्हणवणं चांगलं वाटलं आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या नावाने त्यांनी निवडणुका लढवल्या. आणि मग ही जी पंचायत त्यांच्या पुढे आली, ही जातीय पंचायत त्यांच्या पुढे आली, ती सुधारण्यासाठी त्यांनी 3 ऑक्टोबर 57ला दीक्षाभूमीवर रिपब्लिकन पार्टीची स्थापना केल्याचं ते दाखवलं. आम्ही ती चूक दुरुस्त केली पाहिजे. 3 ऑक्टोबर 57ला पक्षाची स्थापना ही 3 ऑक्टोबर 57मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची घोषणा झाली असा आपण त्या ठिकाणी प्रचार केला पाहिजे. त्याशिवाय बाबासाहेबांच्या 30 सप्टेंबर 56ला त्याचं श्रेय त्या ठिकाणी आपल्याला देता येणार नाही. आणि म्हणून बॉम्बसेप असेल, BSP असेल किंवा मूलनिवासीचे लोक असतील, त्यांनी असा एक प्रचार केला की 56मध्ये जर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन झालेला आहे तर मग 57मध्ये ती पार्टी निर्माण झाली, याचा अर्थ त्याचा संबंध बाबासाहेब आंबेडकरांशी नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकरांची अजूनही अनेक कागदपत्र बंदिस्त आहेत. मी 2011मध्ये यवतमाळ ते नागपूर विधी मंत्रालयावरती पृथ्वीराज चव्हाण असताना 8 दिवस पायी जाऊन त्यांच्याकडे मी डेप्युटेशन दिलेलं आहे. आंबेडकर मार्च नावाचं एक मोठं आंदोलन मी उभं केलं आणि मी सरकारला सांगितलं की तुम्ही जे 22 खंड प्रकाशित केलेले आहेत बाबासाहेबांचे आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांचं सगळं साहित्य संपलं, ही जी तुम्ही भूमिका जाहीर केलेली आहे, हे जे पत्र तुम्ही न्यायालयाकडे दिलेलं आहे, ही सगळी चुकीची मांडणी आहे. कारण आमच्या अभ्यासाप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचे एकूण 250 खंड होतील एवढं साहित्य आहे आणि त्याची शोधपत्रिका मी पृथ्वीराज चव्हाणांच्या हातामध्ये त्यावेळेला दिलेली आहे. म्हणजे आम्ही जर कल्पना केली तर बाबासाहेबांचं अनेक असं लिटरेचर आणि साहित्य आहे की ज्याच्यामधून आम्हाला आंबेडकर वादाला आकार देता येतो. परंतु गव्हर्नमेंटनी बाबासाहेबांचं साहित्य देखील दाबून ठेवलेलं आहे. कागदाचं आयुष्य किती असते हो, किती वर्ष झाले. भाषणामध्ये फक्त आम्ही सांगतो की 18 तास 24 तास बाबासाहेब अभ्यास करत होते, वाचन करत होते. पण आम्ही प्रत्यक्ष त्या कागदासाठी कधी झगडलो का, कधी भांडण केलं का? 2011मध्ये आम्ही तो प्रश्न उपस्थित केला. आता कुठे बाबासाहेब आंबेडकरांचे 38 खंड महाराष्ट्र शासन प्रकाशित करतो म्हणून जाहीर करत आहे. ही उपलब्धी आहे आपल्या अभ्यासाची किंवा आपल्या आंदोलनाची. तर अनेक असे ग्रंथ आहेत की जे प्रकाशित झाले नाही, ज्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची मांडणी आम्हाला करता येत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिक कन्सेप्ट याचा विचार करत असताना संविधान निर्मिती होताना बाबासाहेबांच्या पुढे काही प्रश्न होते आणि बाबासाहेब आंबेडकरांना ते करता आलं नाही. भावनिक होऊन चालणार नाही. या देशातल्या गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे, या देशातल्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, या देशातल्या भुके कंगालांना न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केलेला आहे. याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं लेखन, सगळ्या संघटना उभ्या केलेल्या आहेत आणि ते होताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर जेव्हा घटना समितीचे अध्यक्ष झाले, मसुदा समितीचे, त्यावेळेला सिमल्यामध्ये काँग्रेसच्या परिषदेमध्ये एक ठराव झाला की डॉक्टर आंबेडकर जरी घटना समितीमध्ये गेले असले तरी येणाऱ्या काळामध्ये संविधान आपल्या हातात असेल आणि आपण ते संविधान बदलवून टाकू. इंदिरा गांधीने 42वे विशोधन केलं 1976मध्ये आणि त्यावेळेला त्यांनी सेक्युलर आणि सोशलिस्ट हे 2 शब्द संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये टाकले. आम्ही प्रश्न उभा केला पाहिजे की हा देश जर समाजवादी असेल, हा जर देश जर सेक्युलर असेल तर मग त्याचा कायदा कुठे आहे? त्याचा कायदा कुठे आहे? या देशामध्ये जर समाजवाद असेल तर समाजवादाचा आर्टिकल दाखवा. कुठे आहे तो समाजवाद? कारण समाजवाद या त्या ठिकाणी असतो ज्या ठिकाणी खाजगीकरण नसते, ज्या ठिकाणी उद्योग नसतो. खाजगीकरणाचा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये ती गोष्ट नसते. स्टेट अँड मायनॉरिटी नावाचा ग्रंथ बाबासाहेबांना त्यासाठी लिहावा लागला. कारण फार मोठी हिस्ट्री आहे की बाबासाहेब घटना समितीमध्ये कसे गेले. घटना समितीमध्ये जाण्याला बाबासाहेब आंबेडकरांना भारतातून सहकार्य मिळालं नाही.
महाराष्ट्रामध्ये अशी योजना केल्या गेली की डॉक्टर आंबेडकर घटना समितीमध्ये जाऊ नये आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना बंगालमध्ये जावं लागलं. बाबासाहेब बंगालमध्ये गेले आणि बाबासाहेब आंबेडकर मुस्लिम लीगच्या मतावरती आणि बीर बिरसा मुंडा नावाच्या एका आदिवासी समाजाच्या मतावरती घटना समितीमध्ये निवडून गेले. परंतु तेही मुडीमन कमिटीचा चुकीचा रिपोर्ट देऊन ते 5 जिल्हे पाकिस्तानला दिल्या गेले आणि मग बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सदस्यच राहिले नाही. मग डॉक्टर आंबेडकर घटना समितीत कसे गेले याची कागदपत्र भारतात अजूनही उपलब्ध नाहीत. याची कागद अजूनही भारतामध्ये उपलब्ध नाही. कारण अफर्मेटिव्ह ॲक्शन प्रोग्राम असेल, युद्धोत्तर पुनर्निर्माण समितीचं अध्यक्षपद असेल, ही सगळी पदं बाबासाहेबांनी भोगली आणि ती ब्रिटिशांनी त्यांना दिली होती. आणि याची सगळी 10,000 कागदपत्र आजही ब्रिटिश पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये पडून आहेत. कुठे आहे आंबेडकरी चळवळीचा विचार? काय करतो आम्ही बाबासाहेबांसाठी? काय करतो आम्ही समाजासाठी? आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा विचार खऱ्या अर्थानं रुजवतो का? मला इथे या ठिकाणी फार आनंद होतो आहे की इथे नाच गाण्याचा कार्यक्रम नाही, केवळ व्याख्यानाचा कार्यक्रम आहे. कारण मी हल्ली जिथे जातो त्या ठिकाणी गर्दी जमवण्याच्यासाठी लोक गायनाचे आणि कव्वाल्याचे कार्यक्रम ठेवतात आणि मग तिथे व्याख्यानाचा कार्यक्रम राहतो. ही या ठिकाणी फार चांगली उपलब्धी आहे की अशा पद्धतीचं इथं नाही. त्याच्यामुळं केवळ या ठिकाणी आलेला व्यक्ती हा विचार ऐकण्यासाठी आलेला आहे आणि ही फार मोठी उपलब्धी आहे आयोजकांची. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा अजूनही जर लोकांपर्यंत गेली नसेल तर ती जाण्याच्या दृष्टीनं आम्ही काय प्रयत्न करतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीमध्ये कसा प्रवेश केला याचा जर अभ्यास आपण केला तर जगातली अनेक राष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभी राहिली आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर घटना समितीमध्ये जाऊ शकले. दुसरं महायुद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा हिटलरनी एक भूमिका घेतली की लोकशाही मित्र राष्ट्र जे असतील त्यांना नष्ट केलं पाहिजे आणि या देशामध्ये हिटलरशाही आणली पाहिजे. आणि त्यांनी युद्ध सुरू केलं. भारतातली पहिली व्यक्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 4 जून 1938-39 मध्ये पत्र ब्रिटिशांना देणारी की लोकशाहीच्या बाजूने आम्ही लढायला तयार आहोत. मी माझी महार बटालियन या ठिकाणी उभी करतो आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये लोकशाहीच्या बाजूने लढण्यासाठी त्यांना मी आदेश देतो. परंतु हा आदेश देत असताना भारत तुमच्या अंडरटेकिंग गुलाम राहायला पाहिजे हे कितपत संयुक्तिक आहे. म्हणून जेव्हा आम्ही युद्ध जिंकू तेव्हा या देशामध्ये देखील लोकशाही नांदली पाहिजे, यासाठी तुम्ही आमच्याशी करार करा. आणि बाबासाहेब आंबेडकरांसोबत 1939 मध्ये ब्रिटिशांनी करार केला. या कराराच्या आधारावरती आम्ही पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीमध्ये जाता आलं. भारताच्या संविधानाचं 395 जे कलम आहे, हे कलम काय आहे तर ब्रिटिशांनी जो भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव केला होता तो स्वातंत्र्याचा ठराव नष्ट करणारं कलम आहे. याच्यामध्ये काय आहे तर 15 ऑगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं नाही. भारत हा डोमिनियन स्टेट होता. भारताला खरं स्वातंत्र्य जर मिळालं असेल तर ते 26 जानेवारी 1950ला मिळालेलं आहे आणि ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे मिळालेलं आहे, कारण ती घटना त्या दिवशी या ठिकाणी लागू झाली. म्हणून जेव्हा ब्रिटिशांच्या पुढे बाबासाहेबांनी हा प्रस्ताव ठेवला आणि त्यानंतर ही जेव्हा प्रोसेस सुरू झाली, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, जपान, न्यूझीलंड ही सगळी राष्ट्र ब्रिटिशांच्या अंडरटेकिंग गुलाम राष्ट्र होती. ती डोमिनियन राष्ट्र होती आणि म्हणून त्या सगळ्या राष्ट्रांनी बाबासाहेब आंबेडकरांना घटना मसुदा समितीमध्ये पाठवलं पाहिजे हा पत्रव्यवहार त्या ठिकाणी केला. अमेरिकेचे क्लेमंट असतील त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांनी देखील पत्र दिलं. गव्हर्नमेंटने जो पत्रव्यवहाराचा खंड छापलेला आहे त्याच्यामध्ये हे क्लेमंटचं पत्र नाही, बर्ट्रांड रसेलचे लिहिलेलं पत्र नाही, चर्चिल सोबत केलेला पत्रव्यवहार नाही. अनेक जागतिक स्तरावरती जो बाबासाहेबांनी पत्रव्यवहार केला गव्हर्नमेंटने अजूनही तो छापलेला नाही. म्हणजे जगातल्या राष्ट्रांनी बाबासाहेब आंबेडकर घटना समितीत गेले पाहिजे ही भूमिका घेतली
अमेरिकेने का घेतली तर 1942 मध्ये अमेरिकेच्या पॅसिफिक रिलेशनशिप परिषदमध्ये कॅनडा नावाच्या राज्यामध्ये विक्वेक नावाच्या शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांकडून मानवी अधिकाराचा जाहीरनामा त्यांनी लिखित स्वरूपामध्ये घेतलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बोरो कमिशनच्या पुढे जी मांडणी केली की या देशातल्या सगळ्या लोकांना मतांचे अधिकार मिळाले पाहिजे. 1919 मध्ये तर टिळकांनी जाहीर भूमिका घेतली होती की तेल्या तांबोळ्यांना मतांचे अधिकार देऊ नका, पार्लमेंटमध्ये काय त्यांना नागर हाकवायला आणि तेलघाण्या काढायला पाठवतं का. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांकडे कुठलीही संघटना नव्हती, पाठबळ नव्हतं. टाइम्स ऑफ इंडियाला एक लेख बाबासाहेबांनी लिहिला आणि त्या ब्रिटिश पार्लमेंटच्या राजांनी तिथल्या प्राईम मिनिस्टरनी विचारलं की हे भीमराव आंबेडकर नावाची कोण व्यक्ती आहे, त्यांना साऊथ बोरो कमिशनमध्ये बोलवा, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि लिखित स्वरूपामध्ये त्यांच्याकडून काही लिहून घ्या. या पद्धतीने जागतिक स्तरावरती जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व उभं झालं तेव्हा जगातल्या लोकांना वाटलं की जगातलं सगळ्यात सुंदर मानवी संविधानाचं जर काही लेखन स्वरूप कोणी करू शकत असेल तर ते डॉक्टर आंबेडकर करू शकतात. म्हणून जगाने पाठिंबा दिल्यामुळे ब्रिटिश पार्लमेंटला ते करावं लागलं. आणि ते करत असताना ब्रिटिश पार्लमेंटला त्या ठिकाणी ठराव करावा लागला. पार्लमेंटमध्ये एक असा ठराव आहे मित्रांनो, त्या ठरावामध्ये असं लिहिलेलं आहे की जोपर्यंत डॉक्टर आंबेडकर घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होत नाही आणि जोपर्यंत त्यांना अभिप्रेत असलेली सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, नोकरी विषयक, राजकीय मूल्य आणि धोरणं लिहिण्याचे हक्क अधिकार मिळत नाही तोपर्यंत भारत देशाला स्वातंत्र्य देणार नाही. जर तुम्हाला स्वातंत्र्य हवं असेल आणि त्याचा ठराव ब्रिटिश पार्लमेंटने केला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर 14 जुलैपूर्वी डॉक्टर आंबेडकर आम्हाला घटना मसुदा समितीत पाहिजे हे पत्र ब्रिटिश पार्लमेंटने ठराव केलेलं आहे. आणि या ठरावाची प्रत घेऊन अमेरिकेची मिल्ड्रेड ड्रेसर नावाची महिला, या ठरावाची प्रत घेऊन अमेरिकेची मिल्ड्रेड ड्रेसर नावाची महिला ही हेन्सबर्ग आणि परत एक लेडी, 2 लेडी एक जेंट, 3 लोक भारतामध्ये आले आणि नेहरूंना राष्ट्रपती काय जे कोणी राजेंद्र प्रसाद आणि गांधी या सगळ्यांना ते भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर स्वातंत्र्य हवं असेल तर डॉक्टर आंबेडकर आम्हाला घटना मसुदा समिती हवे आहेत आणि त्यांचा जो काही कार्यक्रम असेल तो त्यांना तिथे लिहू द्या. त्यावेळेला यांचा पत्रव्यवहार झालेला आहे. ज्या पत्रव्यवहाराच्या आधारावरती आमचे साहित्यिक म्हणतात की काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीमध्ये आणलं. हे साहित्यिक कशासाठी म्हणतात, हे साहित्यिक कशासाठी लिहितात, कारण त्यांच्या पुस्तकाला अभ्यासक्रमामध्ये जागा मिळाली पाहिजे, त्यांची कविता विद्यापीठामध्ये लागली पाहिजे, एखाद्या चेअर्समध्ये तो हेड ऑफ द डिपार्टमेंट असला पाहिजे. यासाठी ते असं लिहितात. अनेकांनी खोटी माहिती लिहिलेली आहे. काँग्रेसनी बाबासाहेबांना घटना समितीत पाठवलेला नाही. हा जगाचा जागतिक ठराव आहे आणि तो ठराव ब्रिटिश पार्लमेंटमध्ये झाला आणि 2 लेडीज आणि एक जेंट्स हे तिघं भारतामध्ये आले आणि त्यांनी या लोकांना सांगितल्यामुळं बाबासाहेब आंबेडकर घटना मसुदा समितीमध्ये गेलेले आहे. बाबासाहेब आंबेडकर घटना मसुदा समितीमध्ये जेव्हा गेले आणि त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ 144 दिवसामध्ये हे संविधान लिहिलं आणि हे संविधान लिहिताना या देशाला रिपब्लिक फिलॉसॉफी दिली. ही रिपब्लिक फिलॉसॉफी पुढे नेण्यासाठी बाबासाहेबांनी संघटन उभं केलं आणि बाबासाहेबांनी त्याला नाव दिलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. इंडियामध्ये जो राहतो त्याला इंडियन म्हणतात, म्हणजे इंडिया आणि इंडियन. पण इंडियामध्ये राहत असताना जर तो बॉम्बगोळा टाकत असेल, AK-56 वापरत असेल तर तो देशद्रोही ठरतो. त्याचप्रमाणे रिपब्लिक आणि रिपब्लिकन, तर रिपब्लिक ही विचारधारा आहे. तिला जे जगतात, जे आपल्या जीवनाची आचारसंहिता मानतात, त्या मूल्याप्रमाणे त्या आधारावरती जे चालतात, चळवळी करतात ते रिपब्लिकन. कोणीही झेंडा हातात घेतला आणि निळा झेंडा दिसला तो रिपब्लिकन होत नाही. म्हणून आज ही जी अवस्था झालेली आहे ती यासाठी झालेली आहे की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाला राजकारणाचं स्वरूप दिलं. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ या देशात राजकारण करायचं नाही तर समाज क्रांती करायची आहे, आर्थिक क्रांती करायची आहे आणि या क्रांतीची सूत्र बाबासाहेबांनी आमच्या हातामध्ये दिली पण ती आम्ही पकडली नाही, ती विकृत करून टाकलेली आहे आम्ही. मगाशी मी जो शब्द वापरला की बहुजन मूल निवासी दलित,
40 वर्ष लागले आम्हाला या देशामध्ये. आम्ही आजही स्वतःला दलित म्हणतो. खरंच भीमा कोरेगावमध्ये झालेली दंगल किंवा भीमा कोरेगावमध्ये ज्या लोकांवरती अन्याय झाला ते दलित आहेत का? बाबासाहेबांनी तुम्हाला दलित केलं, बहुजन केलं की मूल निवासी केलं? अरे 14 ऑक्टोबर 56ला तुम्हाला बाबासाहेबांनी बुद्धिस्ट केलं. ही बुद्धिस्ट आयडेंटिटी आम्ही विसरलो आणि आम्ही स्वतःला बौद्ध म्हणायला सोडून दिलं ना, बहुजन म्हणायला. दलित म्हणत होतो, आजही म्हणतो, वर्तमानपत्र तर ते म्हणतात. आणि आता अलीकडे नवं संशोधन आलं की आम्ही स्वतःला मूलनिवासी देखील म्हणतो. ही विडंबना आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी. आर्टिकल 340, 341, 342 याचा जर डिबेट्स आम्ही वाचला आणि याची मांडणी जर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीनं आम्ही पाहिली तर आमच्या लक्षात येईल की भारतातल्या कुठल्याही व्यक्तीला बाबासाहेब आंबेडकरांनी जात आधारित, धर्म आधारित रिझर्वेशन दिलेलं नाही. त्याला जे काही रिझर्वेशन बाबासाहेबांनी दिलेलं आहे ते त्याच्या परिस्थितीनुसार त्याचं संशोधन करून त्याला दिलेलं आहे. उदाहरणार्थ 340 कलम ओबीसी साठी आहे, परंतु ओबीसी साठी जे 340 कलम आहे ज्याला मंडल कमिशनच्या माध्यमातून भारतामध्ये आणि जगात जे फोपावलं. आता हे मंडल कमिशन निर्माण करण्याचं काम कोणी केलं? त्याचा फायदा कांशीरामने घेतला, परंतु मंडल कमिशन कोणी निर्माण केलं? LR नाईक हे नाव ऐकलं का आपण? नाईक मॅडम बसलेले आहे तिथं. LR नाईक मंडल कमिशन मध्ये ज्यांनी फार महत्वाची भूमिका बजावलेली आहे. RR भोळे जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती त्यावेळेचे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाचा मराठी अनुवाद करणाऱ्या 3 लोकांपैकी ते एक. या लोकांनी, हे लोक जे बाबासाहेबांच्या तालमीत तयार झाले, हे लोक ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी मंडल कमिशनच्या माध्यमातून या देशाच्या पुढे आणली. मंडल कमिशन केवळ नोकऱ्या देत नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्टेट सोशलिझम आहे, जो जमिनीची फेरमांडणी करायला सांगतो, जो उद्योगाची फेरमांडणी करायला सांगतो, तो मंडल कमिशन आहे. आणि त्या मंडल कमिशनची मांडणी रिपब्लिकन पार्टीच्या लोकांनी केली. त्याचं श्रेय कांशीरामनी घेतलं. यांनी बहुजन हा शब्द वापरला रिपब्लिकन या शब्दाच्या विरोधामध्ये. मी असं म्हणेल या मंचावरून आणि जबाबदारीने की बहुजन हा शब्द अँटी नेशन आहे. बहुजन हा शब्द रिपब्लिकन विचारधारेच्या विरुद्ध आहे. मूल निवासी हा शब्द देखील आर्टिकल 15च्या विरुद्ध जातो. जे समतेचा तत्वज्ञान आहे त्या समतेच्या तत्वज्ञानामध्ये आर्टिकल 15 मध्ये 1 मध्ये बाबासाहेब म्हणतात जात, धर्म, पंथ, जन्मस्थळ, कुळ आणि वंश अशा कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही नागरिकाशी आम्ही भेदभाव करणार नाही. जर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ निवासी या शब्दावरचं जर अधिकचं काही वाचन करायचं असेल, घटनेची मीमांसा नावाचं पुस्तक वाचा. ॲब ओरिजिन म्हणजे मूळ निवासी या शब्दाबद्दल बाबासाहेब काय म्हणतात ते. बाबासाहेबांना आज जी काही मूलनिवासीची कन्सेप्ट या देशामध्ये रुजवल्या जात आहे आणि तेही बाबासाहेबांचं नाव घेऊन अत्यंत चुकीची मांडणी या ठिकाणी होताना आम्हाला दिसत आहे. ॲब ओरिजिन या शब्दाचा अर्थ बाबासाहेबांनी सांगताना आर्टिकल 342 लिहिलं आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती हा शब्द प्रयोग मला करावा लागला. याची डेफिनेशन देखील बाबासाहेबांनी, याची स्पष्टीकरण देखील त्या ठिकाणी मांडले. म्हणजे जात आणि धर्म आधारित बाबासाहेब आंबेडकर व्यवस्था यासाठी मांडतात की या देशातला माणूस त्यांना रिपब्लिकन करायचा आहे. रिपब्लिक विचारधारेवर हा देश उभा करायचा आहे. जगातली 155 राष्ट्र आहेत जे स्वतःला रिपब्लिक म्हणून घेतात, पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझी रिपब्लिकची कन्सेप्ट आहे ना, आम्ही ती अमेरिकेच्या घटनेतून घेतली ना, सॉक्रेटिस कडून घेतली ना, प्लेटो कडून घेतली, मी हे माझे गुरु बुद्धाकडून घेतले. म्हणजे याचं नेमकं श्रेय बाबासाहेब आंबेडकर बुद्धाकडे देतात. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की धम्म या शब्दाचा अर्थ देखील संविधान होतो, रिपब्लिकन या शब्दाचा अर्थ देखील संविधान होतो. परंतु ही संविधानाची डेफिनेशन आम्ही विसरत चाललो. जात आधारित या ठिकाणी धर्म आधारित आरक्षण नाही. मंडल आयोगाच्या यादीमध्ये 32 ब्राह्मणांच्या जाती आहेत. धिग्रा ब्राह्मण असेल, प्रतीत ब्राह्मण असेल, वाल्मिकी ब्राह्मण असेल, किरवंत ब्राह्मण असेल, तुम्ही वाचन करा, अभ्यास करा, तुमच्या लक्षात येईल. जर जात आधारित रिझर्वेशन असतात तर ब्राह्मणाच्या 32 जातींना रिझर्वेशन कसं आहे. सामाजिक शैक्षणिक मागासलेच्या मूल्य आधारीमध्ये ओबीसीला रिझर्वेशन आहे. जो सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालेलं आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की ओबीसी मध्ये बौद्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये आम्ही शेड्यूल कास्ट आहोत, इथं फार मोठी प्रतिक्रांती आहे.
आम्ही नाव दिलं धम्मक्रांती, पण आम्हीच खरे प्रतिक्रांती करत आहोत. बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 56 मध्ये म्हटलं, आय एम नॉट शेड्यूल कास्ट. मी यापुढे शेड्यूल कास्ट असणार नाही, राखीव मतदारसंघात उभा राहणार नाही, राजकारण देखील सोडणार नाही. मग आम्ही 13 ऑक्टोबर 56च्या नंतर आजही स्वतःला महाराष्ट्रामध्ये जे बौद्ध आहेत ते स्वतःला शेड्यूल कास्ट म्हणून घेतात. तुम्हाला शेड्यूल कास्ट कोणी केलं? कारण तुम्ही ते मागणी केली, कारण आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची जी ध्येय दृष्टी आहे ती कळली नाही. आम्हाला ते कळू शकलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी काय होती हे कळू शकलं नाही आम्हाला. म्हणून आम्ही बहुजन सारख्या शब्दाकडे वळलो आणि 85-15% गणित मांडायला लागलो. अरे वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र करण्याचं काम तुम्ही जर करत असाल तर तुम्ही रिपब्लिकन कसे? कारण रिपब्लिकन शब्द हा जात आणि धर्मविरहित आहे आणि बहुजन शब्द तर जातीची डेफिनेशन सांगतो. आणि मग वेगवेगळ्या जातींना एकत्र करून जर तुम्ही राजकारण करत असाल तर हा ब्राह्मणवाद आहे. आणि हा ब्राह्मणवाद पोचला पाहिजे, हा भांडवलवाद पोचला पाहिजे हे तर ब्राह्मणवाद्यांनाच वाटतं. मग तुम्ही अप्रत्यक्षपणे त्यांचंच काम या ठिकाणी करत आहात असा त्याचा अर्थ आहे. बाबासाहेब म्हणतात की जाती नष्ट करा, ॲनिलेशन ऑफ कास्ट. प्रत्येक जात एक एक वर्ग असतो आणि हा प्रत्येक जातीचा एक एक वर्ग हा अँटी नेशन असतो, हा लोकशाही विरोधी असतो. जात ही मूलतः राष्ट्रविरोधी असते असं ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये बाबासाहेबांनी म्हटलं. मग जाती निर्मूलनाची चळवळ कोणी करायची आहे? तर जाती निर्मूलनाची चळवळ ज्यांनी ज्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे, ज्यांनी धम्मक्रांती केलं असं सांगतात त्यांनी करायची. पण ते खरंच जाती निर्मूलनाची चळवळ करत आहेत का? जा त्यांच्या घराच्या सर्टिफिकेटमध्ये पहा, अनुसूचित जातीचा दाखला आहे. काय आहे? कास्ट सर्टिफिकेट. जातीचा दाखला. काय अर्थ होतो त्याचा? जातीचा दाखला. बौद्धांच्या घरी जातीचा दाखला असणे म्हणजे धम्मक्रांती पराभूत होणे आहे. आम्ही अजूनही त्याचा विचार केलेला नाही. म्हणजे महाराष्ट्रात आम्ही शेड्यूल कास्ट, मंडल कमिशन आम्हाला ओबीसी म्हणते, बीपी सिंगांनी आम्हाला एससी केलं 1990 मध्ये 3 जूनला. प्रेसिडेन्शियल ऑर्डर निघाली नाही. कायदेशीर शेड्यूल कास्ट म्हणून तुम्हाला भारतातल्या कुठल्याही बौद्धांना शेड्यूल कास्ट म्हणून महाराष्ट्र सोडलं तर रिझर्वेशन मिळत नाही. परंतु मनमोहन सिंगाचं सरकार आलं आणि तुम्हाला मायनॉरिटीमध्ये टाकलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही शेड्यूल कास्ट, केंद्रामध्ये तुम्ही अल्पसंख्याक, मंडल कमिशनच्या आधारावरती तुम्ही ओबीसी आणि लद्दाख, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, बंगालच्या प्रांतामध्ये तुम्ही शेड्यूल ट्राईब. काय अवस्था आहे बौद्धांची. भारत बौद्धमय करायला आम्ही निघालो. कुठल्या दिशेनं आमची चळवळ चालली? अरे बाबासाहेब बोलले होते ना, 2 वर्ष जर मी अधिक जगलो तर 5 कोटी बुद्धिस्ट मी या देशात दाखवून दे. 1.25 करोड लोकसंख्येमध्ये 0.67% बौद्ध आहेत. म्हणजे 1% देखील बौद्ध आम्ही पार करू शकलो नाही. आणि जे काही बौद्ध आहेत ते अत्यंत चुकीच्या